नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे. मित्रांनो, बैजिक राशींच्या संदर्भातला मी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो विस्तार सूत्रे, ज्याला आपण बैजिक सूत्रे म्हणतो किंवा वर्ग विस्तार सुद्धा म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला अल्जेब्रिक फॉर्म्युला किंवा एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स असं सुद्धा म्हणतात आणि त्याला अजून एक नाव आहे नित्य समानता. विस्तार सूत्रांना अशी नावं आहेत बघा मित्रांनो. ही सर्व नावं तुमच्यासमोर मी देतोय. पुन्हा एकदा सर्व नावं बघून घ्या. या सर्व नावांचा अर्थ एकच आहे. तर ही विस्तार सूत्रे बैजिक राशीच्या संदर्भामध्ये गणितातला एक चमत्कार आहे मित्रांनो. तो चमत्कार कसा समजून घेऊ बघा 2 मिनिटात. या ठिकाणी x अधिक 5 बरोबर जर 7 मांडले मी, तर तुम्ही इथं सांगू शकता की x ची किंमत किती. तर x ची किंमत इथं असणार आहे 2. आलं लक्षात मित्रांनो. तर हे बैजिक समीकरण आहे. समीकरणाची जी उकल असते ती एकमेव किंमत असते. त्या चलाची एकच एक किंमत असते. त्याच्यापेक्षा वेगळी किंमत त्या चलाची असू शकत नाही. इथं x ची किंमत 2च असेल. 2 पेक्षा वेगळी किंमत इथं अजिबात असू शकत नाही. आणि मग इथं x ची किंमत जर 2 ठेवली तर डाव्या बाजूला x अधिक 5 आहे. 2 किंमत ठेवल्यानंतर डाव्या बाजूला 7 होतील आणि उजव्या बाजूला सुद्धा 7 होतील. हे आहे बैजिक समीकरण. म्हणजे कोणती तरी एकच किंमत, एकच उकल जी मिळते आपल्याला, तीच उकल टाकली तर डावी आणि उजवी बाजू समीकरणाची सारखी होते. विस्तार सूत्राच्या बाबतीत असं नाही मित्रांनो. कारण विस्तार सूत्रामध्ये जेही चल असतात त्या चलांच्या तुम्ही कोणत्याही किमती ठेवा, कोणत्याही किमती माना, त्या किमती मानल्यानंतर डावी आणि उजवी बाजू नेहमी समानच येते. आहे की नाही गंमत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची 3 विस्तार सूत्र समजून घेऊ मित्रांनो. ती विस्तार सूत्र तयार कशी झाली हे समजून घेणार आहोत आणि त्या विस्तार सूत्रांचा आपल्याला उपयोग कुठे कुठे होतो तेही थोडक्यात समजून घेऊया. लेट गेट स्टार्ट. पहिलं विस्तार सूत्र समजून घेऊ मित्रांनो. बघा समोर तुम्हाला एक चौरस दिसतोय, आकृती दिसते. आकृतीचं नाव आहे PQRS. तर बघा PQRS या आकृतीमध्ये PQ ही एक बाजू आहे, QR ही एक बाजू आहे, RS ही बाजू आहे आणि SR ही सुद्धा एक बाजू आहे. या चौरसामध्ये PQ जी बाजू आहे त्यामध्ये एक बिंदू आहे बघा. त्या बिंदूपासून Q पर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण Y नाव दिलं. म्हणजे ते अंतराला Y म्हटलो आपण. संख्याऐवजी Y या अक्षराने त्याचं अंतर दाखवलंय. त्यानंतर P पासून त्या बिंदूपर्यंतचं अंतर X ह्या अक्षराने दाखवलं. आलं लक्षात. म्हणजे PQ ह्या बाजूचे 2 भाग पडले. P पासून त्या बिंदूपर्यंतचं अंतर X, त्या बिंदूपासून Q पर्यंतचं अंतर Y झालं. आणि ज्या अर्थी हा चौरस आहे त्या अर्थी PQ ह्या बाजूवर जर आपण विशिष्ट अंतर X ने दाखवलं आणि विशिष्ट अंतर ही Y ने दाखवलं, त्याच प्रकारचे अंतर ही QR, RS आणि SP ही अंतर तयार झाली आहे. त्या पद्धतीने ती असणार, कारण तो चौरस आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आकृतीचं व्यवस्थित जर निरीक्षण केलं तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की P शिरोबिंदू जवळ जो चौरस तयार झाला त्या चौरसाची बाजू आहे X. त्यानंतर R ह्या शिरोबिंदू जवळ सुद्धा एक चौरस छोटासा तयार झालाय. त्या चौरसाची बाजू आहे Y. त्यानंतर Q ह्या शिरोबिंदू जवळ जो चौकोन तयार झाला तो आयत आहे. त्याची एक बाजू X लांबीची आहे, एक बाजू Y लांबीची आहे. त्यानंतर S ह्या शिरोबिंदू जवळ जो आयत तयार झालाय त्या आयताची एक बाजू Y लांबीची आहे आणि दुसरी बाजू X लांबीची आहे. तर लक्षात आलं मित्रांनो. आता याच्यावर विचार काय करायचा बघा. तर या ठिकाणी आपण 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेऊ. कोणत्या 2 गोष्टी? PQRS हा जो चौरस आहे याचं क्षेत्रफळ किती? तर त्याचं क्षेत्रफळ जेवढं असणार आहे तेवढंच क्षेत्रफळ त्याच्यामध्ये जे चौकोन तयार झाले, त्या चौकोनामध्ये 2 चौरस आहे आणि 2 आयत आहे, त्यांची एकत्र बेरीज केली, त्यांच्या क्षेत्रफळाची एकत्र बेरीज केली तर ती बेरीज किती? तर पूर्ण PQRS ह्या चौरसाच्या क्षेत्रफळा एवढी. आलं लक्षात. मग PQRSचं क्षेत्रफळ कसं काढणार आपण? तर बाजूचा वर्ग. आपल्याला माहिती आहे चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? तर एकच निवडू आपण, कोणतीतरी PQ बाजू निवडू. PQ बाजू किती आहे? तर ती X अधिक Y आहे. म्हणजे दोघांच्या मिळून ती बाजू पूर्ण तयार होईल. तिचा वर्ग, बाजूचा वर्ग म्हणजेच त्या चौरसाचं क्षेत्रफळ. तर X अधिक Yचं वर्ग याचं क्षेत्रफळ किती असणार आहे? ते असणार आहे P शिरोबिंदू जवळ तयार झालेल्या चौरसाचं क्षेत्रफळ. म्हणजे त्याची बाजू आहे X, म्हणजे त्याचं क्षेत्रफळ X वर्ग अधिक. त्यानंतर दोन्ही आयत बघा, दोन्ही आयत, त्या आयताचं क्षेत्रफळ सूत्र काय असतं? लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच X गुणिले Y हे एका आयताचं क्षेत्रफळ झालं.
याची दुप्पट केली तर त्या दोन्ही आयताचं क्षेत्रफळ आपल्याला मिळेल, बरोबर. आणि अजून काय राहिलं तर तो छोटा जो चौरस दिसतोय आपल्याला त्या चौरसाचं क्षेत्रफळ, त्याची एक बाजू आहे वाय, म्हणून वायचा वर्ग केला तर छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ मिळेल. आलं लक्षात मित्रांनो. एक्स अधिक वायचा वर्ग याचं क्षेत्रफळ जेवढं असेल तेवढं क्षेत्रफळ आता यांचं एकत्र करून मिळेल आपल्याला, बरोबर. आणि म्हणून एक्स वर्ग अधिक त्यानंतर गुणाकार करू आपण 2 कंसामध्ये एक्स गुणिले वाय, तर तो गुणाकार होईल 2xy आणि शेवटी वायचा वर्ग. तर अशा पद्धतीने आपल्याला हा विस्तार मिळतो. याचा अर्थ एक्स अधिक वायचा वर्ग या बैजिक राशीची किंमत ही एक्स वर्ग अधिक 2xy अधिक वाय वर्ग ह्या बैजिक राशीच्या किमती एवढी असणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे विस्तार सूत्र एक्स अधिक वायचा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक 2xy अधिक वायचा वर्ग हे विस्तार सूत्र आहे. आणि हे पहिलं विस्तार सूत्र आपण समजून घेतलंय. मित्रांनो, या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने आपण एक्स अधिक वायचा वर्ग काय मिळेल आपल्याला हे आपण समजून घेतलं. याचा अर्थ ही उजवी बाजू मिळाली, ही डावी बाजू मिळाली, दोन्ही बाजू सारख्याच असणार आहेत. आता हे आकृतीच्या सहाय्याने समजून घेतलं, परंतु या ठिकाणी हे आपण तयार करू शकतो. ते म्हणजे कसं, तर एक्स अधिक वायचा वर्ग म्हणजेच एक्स अधिक वाय हे 2 वेळा एकमेकाला गुणायचे, म्हणजे एक्स अधिक वाय एकदा परत एकदा एक्स अधिक वाय. आलं लक्षात. वर्ग म्हणजे काय की जी बैजिक राशी असेल तीच बैजिक राशीने त्याच बैजिक राशीला गुणणे, तर त्याचा वर्ग होतो. आणि मग आपण याचा गुणाकार करू. बघा, एक्सने एक्सला गुणावं लागेल आणि एक्सने वायला सुद्धा गुणावं लागेल. बघा, एक्सने एक्सला गुणलं एक्सचा वर्ग झाला, एक्सने वायला गुणलं बेरजे चिन्ह द्यायचं दोन्ही धन आहे म्हणून, आणि एक्सने वायला गुणलं तर ते मिळालं आपल्याला एक्स वाय. त्यानंतर वायने एक्सला गुणू आणि नंतर वायने वायलाही गुणू. पहिल्यांदा आपण वायने एक्सला गुणू, दोन्ही धन आहे म्हणून धन लिहिले, वाय गुणिले एक्स म्हणजेच वाय एक्स होतील, त्याच्याऐवजी आपण एक्स वाय लिहू, उलटपालट केली तरी चालते. त्यानंतर वाय गुणिले वाय वायचा वर्ग, दोन्ही धन आहे म्हणून बेरजे चिन्ह दिलं. तर आलं लक्षात मित्रांनो, एक्स वर्ग अधिक एक्स वाय अधिक एक्स वाय अधिक वाय वर्ग अशा पद्धतीने आपली बैजिक राशी मिळाली. आणि या ठिकाणी बघा, एक्स वर्ग याला स्वरूप पद दुसरं नाहीये, वाय वर्ग याला स्वरूप पद नाहीये, म्हणजे दोन्ही पद तशीच राहतील. फक्त या ठिकाणी एक्स वाय आणि एक्स वाय स्वरूप पद आहे, त्यांची बेरीज होईल. बेरीज करताना नेहमी आपल्याला माहिती आहे चल जी आहे तीच राहतील. बघा, मांडणी करतो मी, एक्स वर्ग तसाच राहील अधिक एक्स वाय आणि एक्स वाय याची बेरीज केली, चल जी आहे तीच राहतील, एक्स वाय तशीच राहिले, सहगुणकांची बेरीज होईल. याचा सहगुणक दिसत नाही म्हणजे तो 1 आहे, यालाही सहगुणक दिसत नाही तो 1 आहे, 1 आणि 1 2, आणि शेवटी वायचा वर्ग तो तसाच राहील. आलं लक्षात. तर हा वर्ग विस्तार आपल्याला पुन्हा एकदा तोच मिळतो. बघा, इथेही तोच आहे, एक्स वर्ग अधिक 2xy अधिक वायचा वर्ग. या ठिकाणी एक्स अधिक वाय फक्त हे प्रातिनिधिक घेतले, आपण तिथे ए अधिक बी घेऊ शकतो, एम अधिक एन घेऊ शकतो. तर आपल्याला पहिलं विस्तार सूत्र मिळालं मित्रांनो. ते विस्तार सूत्र मी सुटसुटीतपणे उजव्या बाजूला मांडून घेतो. यानंतर आपण जी विस्तार सूत्र मिळवणार आहोत उरलेली 2 अजून, ती विस्तार सूत्र ह्या पद्धतीने मिळवणार आहोत, प्रत्यक्ष त्याचा विस्तार करून. आकृतीच्या सहाय्याने त्याची विस्तार करता येतो, परंतु आपण प्रत्यक्ष विस्तार करून त्याची मांडणी करू. पहिलं विस्तार सूत्र ह्या बाजूला लिहून घेतो बघा मी. तर या ठिकाणी मित्रांनो, ही विस्तार सूत्र आपल्याला लक्षात राहावे म्हणून आपण याचं वाचन जर एक विशिष्ट प्रकारे जर करायला सुरुवात केली तर ते आपल्या अंगवळणी पडतं आणि आपल्याला विस्तार सूत्र कायमस्वरूपी ध्यानात राहतं. तर ती एक पद्धत सांगून ठेवतो तुम्हाला. तर आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, एक्स हे पहिले पद आणि वाय हे दुसरे पद मानू आपण. तर पहिले पद अधिक दुसरे पद त्याचा वर्ग, म्हणजे पहिले पद आणि दुसरे पद त्याचा वर्ग काय मिळतो आपल्याला, तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट अधिक शेवटच्या पदाचा वर्ग किंवा दुसऱ्या पदाचा वर्ग. तर लक्षात ठेवा मित्रांनो, एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग याचा विस्तार आपल्याला काय मिळतो, पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद त्याचे दुप्पट अधिक शेवटच्या पदाचा वर्ग किंवा दुसऱ्या पदाचा वर्ग. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याचे वाचन करू शकतो, आपल्याला लक्षात राहावं म्हणून. यानंतर आपण पाहणार आहोत दुसरं विस्तार सूत्र. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, विस्तार सूत्र कशी तयार झाली आणि ती कोणकोणती आहे ते तुमच्या समोर मी या ठिकाणी मांडतोय, परंतु या विस्तार सूत्रांचा उपयोग कसा होणार आहे ते खरं आपण पाहणार आहोत. आणि तो उपयोग करताना खरी मजा आपल्याला लक्षात येईल, कारण विस्तार सूत्र हे गणितातला चमत्कार आहे. मी अगोदरच सांगितलंय, कारण एक्स आणि वायची किंमत तुम्ही कोणतीही जरी मांडली तरी सुद्धा डावी आणि उजवी बाजू सारखीच असते. ते आपण समजून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण उरलेली 2 विस्तार सूत्र समजून घेऊ. त्यानंतर दुसरं विस्तार सूत्र काय आहे बघा मित्रांनो, एक्स वजा वाय कंसाचा वर्ग, एक्स वजा वाय कंसाचा वर्ग बरोबर किती. तर याचा विस्तार काय मिळतो, थोडंसं आपण प्रत्यक्ष कृती करू, आपण विस्तार मिळवून घेऊ. एक्स वजा वाय कंसाचा वर्ग याचा अर्थ एक्स वजा वाय याने पुन्हा एक्स वजा वायला गुणणे.
तरच वर्ग होईल, बरोबर. त्यानंतर आपण प्रत्यक्ष गुणाकार करू. बघा, x ने x ला गुणू आणि x ने पुन्हा y लाही गुणू. तर x ने x ला गुणलं x चा वर्ग झाला, x ने y ला गुणलं, ही x धन आहे y ऋण आहे, म्हणून आपल्याला उत्तर मिळेल ऋण xy. x ने y ला गुणलं, उत्तर मिळालं ऋण xy. त्यानंतर आता y ने x ला गुणू, y ऋण आहे x धन आहे, म्हणून पुन्हा उत्तर ऋण मिळेल गुणाकार करताना आणि चल मिळतील yx. y ने x ला गुणलं yx मिळेल, पण आपण सर्व पद आहे म्हणून xy करून घेऊ, त्याचं उलटपालट केली तरी चालते गुणाकार क्रियेमध्ये. तर उत्तर मिळालं आपल्याला ऋण xy. त्यानंतर y ने y ला गुणू, दोन्हीही ऋण आहे म्हणून गुणाकार करताना धन होतील आणि y ने y ला गुणलं y चा वर्ग. ही जी दोन स्वरूप पद मिळाली आपल्याला मित्रांनो, तर ह्या दोन स्वरूप पदांची बेरीज करू आपण. बघा, ऋण xy आणि ऋण xy यांची आपल्याला काय करायची बेरीज. तर xy जो आहे तोच राहील, बेरीज करताना चल तीच राहतात. त्यानंतर सहगुणकांची बेरीज होईल, सहगुणक 1 1 आहे म्हणजे 2 होतील इथं. त्यानंतर वजा वजा चिन्ह सुद्धा वजाच राहील. तर या ठिकाणी आपलं उत्तर मिळालं x वर्ग जसा आहे तसा. या दोघांची बेरीज मिळाली ऋण 2xy आणि शेवटी अधिक y वर्ग. तर आपला विस्तार हा मिळाला. बघा, x वजा y वर्ग याचा विस्तार मिळाला x वजा y कंसाचा वर्ग, याचा विस्तार मिळाला आपल्याला मित्रांनो x वर्ग वजा 2xy अधिक y चा वर्ग. वाचन कसं करणार, x वजा y कंसाचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद त्याचे दुप्पट अधिक y चा वर्ग किंवा शेवटच्या पदाचा वर्ग किंवा दुसऱ्या पदाचा वर्ग. तर या ठिकाणी पहिले पद आणि दुसरे पद अशा पद्धतीने जर ध्यानात ठेवलं तर त्याचा विस्तार ध्यानात ठेवायला सुद्धा सोपा जातो. हा सुद्धा वर्ग विस्तार आपण या ठिकाणी मांडून घेऊ. तर वर्ग विस्तार दुसरा मिळाला आपल्याला, तो म्हणजे x वजा y कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद त्याचे दुप्पट म्हणजे 2xy अधिक y चा वर्ग म्हणजे शेवटच्या पदाचा वर्ग. तर अशा पद्धतीने आपल्याला दुसरा वर्ग विस्तार मिळाला. आपण आता तिसरा वर्ग विस्तार पाहणार आहोत. हे 3 वर्ग विस्तार आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तिसरं वर्ग विस्ताराचं सूत्र आहे ते म्हणजे एका कंसामध्ये x अधिक y घेतला आपण आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा y घेतला. ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. मध्ये दोन्ही कंसांच्या मध्ये चिन्ह कोणतंच नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला विस्तार काय मिळतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण प्रत्यक्ष त्याचा गुणाकार करू. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल x अधिक y एका कंसात आणि दुसऱ्या कंसात आहे x वजा y, दोघांचा गुणाकार करू. पहिल्यांदा x ने x ला गुणावं लागेल म्हणजे x चा वर्ग होईल. त्यानंतर x ने y ला गुणावं लागेल, धन आणि ऋण, तर ऋण होतील. x गुणिले y बरोबर xy होतील. त्यानंतर आपण y ने x ला गुणू, दोन्ही धन आहे म्हणून धन xy होतील. yx म्हणजेच xy, उलट केलं तरी चालेल, काय उलट आपल्या सोयीसाठी केलंय आपण, कारण आधी xy आलाय म्हणून इथेही xy करून घेतलं. त्यानंतर y ने y ला गुणू, एक धन एक ऋण आहे तर उत्तरात ऋण असणार आहे आणि y चा वर्ग होईल. मित्रांनो, तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल की इथं वजा xy आहे आणि इथं अधिक xy आहे. दोघांची जर बेरीज केली तर ते कट होऊन जातील, कारण त्यातला फरक निघेल, वजा होऊन जातील ते, आणि म्हणून उरेल फक्त x चा वर्ग वजा y चा वर्ग. तर तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला समीकरण मिळेल, उजवी बाजू मिळते म्हणजेच वर्ग विस्तार मिळतो x वर्ग वजा y वर्ग. तर आपण हाही वर्ग विस्तार या ठिकाणी मांडून घेऊ. बघा, तर तो वर्ग विस्तार काय आहे, x अधिक y एका कंसामध्ये आणि तीच पद दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकीमध्ये जर मांडली तर त्याचा विस्तार काय मिळतो आपल्याला, पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, हा वर्ग विस्तार त्याचा मिळतो. ही 3 वर्ग विस्ताराची सूत्र आपण बघितली. बघा मित्रांनो, अत्यंत महत्वाची 3 वर्ग सूत्र आपण बघितली. बघा, विस्तार सूत्र बघितली, बैजिक सूत्र बघितली. तर ह्या 3ही वर्ग सूत्रांचा उपयोग आपल्याला काय होतो ते पहिल्यांदा समजून घेऊ. पण त्याही अगोदर मित्रांनो, ह्या वर्ग विस्ताराचा काय चमत्कार आहे ते आपण समजून घेऊ. फार मोठी गंमत आहे ती पहिल्यांदा समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा मी वर्ग विस्तार घेतो, x अधिक y एकच घेऊ आपण आणि त्या आधारे आपण गंमत समजून घेऊ. काय गंमत आहे बघा, x वर्ग अधिक 2xy अधिक y चा वर्ग. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही x आणि y च्या बद्दल कोणतीही एक किंमत माना. तर x बरोबर समजा 2 मानले आणि y बरोबर तुम्ही 3 मानले. तर लक्षात घ्या, आता x बरोबर 2 मानले, y बरोबर 3 मानले, तर त्या किमती जर तुम्ही ह्या विस्तार सूत्रामध्ये टाकल्या तर याची डावी आणि उजवी बाजू नेहमी समान येते. ही खरी गंमत आहे.
यानंतर तुम्ही असा विचार केला की x ची किंमत मी अजून वेगळी मानेल आणि y ची किंमत अजून वेगळी मानेल आणि किमती टाकून बघेल, तरी सुद्धा याची डावी आणि उजवी बाजू समान येते. दोन्ही बाबतीत आपण पडताळा घेऊ. x ची किंमत आपण मानणार आहोत 2, म्हणून x अधिक y वर्ग म्हणजे 2 अधिक 3 चा वर्ग होईल. 2 अधिक 3 त्याचा कंसाचा वर्ग बरोबर. x चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग होईल, अधिक हा 2 जसा आहे तसा गुणिले x म्हणजे 2 गुणिले y म्हणजे 3. ह्या किमती का टाकल्या आपण, कारण त्या मांडल्या आपण वरती. आणि शेवटी y चा वर्ग आहे म्हणजेच y बरोबर 3 आहे म्हणून 3 चा वर्ग करू. तर अशा पद्धतीने 2 चा वर्ग 4 अधिक 2 गुणिले 2 गुणिले 3 2 4 4 3 12 अधिक 3 चा वर्ग 9. आलं लक्षात. आणि डाव्या बाजूला काय 2 अधिक 3 कंसाचा वर्ग म्हणजे 2 अधिक 3 5 होतील, 5 चा वर्ग 25. आलं लक्षात. तर बघा 25 बरोबर 4 आणि 12 16, 16 आणि 9 25. बघा डावी आणि उजवी बाजू समान आली. तर ही खरी गंमत आहे याची. तुम्ही x च्या ऐवजी तुम्ही इथं 5 मानले आणि y च्या ऐवजी तुम्ही 2 मानले, तरी सुद्धा याची डावी आणि उजवी बाजू नेहमी सारखीच असणार आहे. कशी ते समजून घेऊ बघा. या ठिकाणी आपण x बरोबर 5 मानले आणि y बरोबर 2 मानले. ह्या किमती टाकून बघू, पुन्हा डावी आणि उजवी बाजू समान येते का बघू. बघा x च्या ऐवजी 5 आहे म्हणून 5, y च्या ऐवजी 2 आहे म्हणून 2, त्याचा वर्ग बरोबर x चा वर्ग म्हणजे आता 5 चा वर्ग होईल, तो 25 डायरेक्ट लिहून घेऊ, अधिक 2 गुणिले x म्हणजे 5 आहे गुणिले y म्हणजे 2 आहे अधिक y चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग, तर तो 4 सरळ लिहून टाकला मी. 5 अधिक 2 कंसाचा वर्ग म्हणजे 5 अधिक 2 7, 7 चा वर्ग 49 येतो, लिहून टाकला इथं. 25 अधिक बघा इथं 2 गुणिले 5 गुणिले 2, तर गुणाकार करू या तिघांचा. 2 पंचे 10, 10 दुनी 20, तर हे वरचे 25 अधिक यांचा गुणाकार 20 अधिक 4. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी हे डाव्या बाजूला 49 आहे, उजव्या बाजूला 25 आणि 20 45, 45 आणि 4 49. तर लक्षात घ्या ही खरी गंमत आहे ह्या विस्तार सूत्रांची. विस्तार सूत्रांच्या ज्या काही चल दिसतात तुम्हाला, त्या चलांच्या ऐवजी तुम्ही कोणत्याही किमती माना आणि त्या किमती टाकून जर तुम्ही डाव्या आणि उजवी बाजूचा पडताळा घेतला तर तो पडताळा 100% बरोबर येतो. डावी आणि उजवी बाजू समान राहते, म्हणून त्याला नित्य समानता म्हणतात. आणि ही खरी गंमत आहे विस्तार सूत्रांची. तर या विस्तार सूत्रांचा उपयोग आपल्याला गणितामध्ये कसा होतो तेही समजून घेऊ. तर बघा मित्रांनो, या विस्तार सूत्रांचा आपल्याला बैजिक राशींचा विस्तार करण्यासाठी उपयोग होतो. तर बघा विस्तार करा असे प्रश्न असतात, त्यामध्ये मी 2 उदाहरणे घेतली. या दोन्ही उदाहरणामध्ये दोन्ही बैजिक राशींचा विस्तार आपण करू. यामध्ये आपल्याला दोन्ही बैजिक राशींचा विस्तार करताना यातल्या कोणत्या विस्तार सूत्राचा उपयोग करायचा तेही समजून घेऊ. तर या ठिकाणी पहिल्यांदा बघा 5x अधिक 4y कंसाचा वर्ग याचा विस्तार करायचा आहे आपल्याला. तर ह्या बैजिक राशीचा विस्तार करताना 1 नंबरचं विस्तार सूत्र हे 2 नंबरचं 3, यापैकी कोणत्या विस्तार सूत्राचा आपल्याला उपयोग करता येईल हे समजून घेऊ. बघा या ठिकाणी 5x अधिक 4y आहे. 5x ही एक बैजिक राशी आहे आणि 4y ही एक बैजिक राशी आहे, त्याची बेरीज आहे आणि कंसाचा वर्ग आहे. तर या ठिकाणी बघा अशी कोणतंही विस्तार सूत्र आहे की 2 बैजिक राशींची बेरीज त्याच्या कंसाचा वर्ग आहे, तर आपल्या सहज लक्षात येईल की x अधिक y ह्या 2 बैजिक राशींची बेरीज कंसाचा वर्ग, ह्या विस्तार सूत्राचा उपयोग आपल्याला ह्या बैजिक राशीचा विस्तार करताना होईल. आणि मग आपल्याला माहिती x अधिक y कंसाचा वर्ग याचा विस्तार काय होतो, तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट होते, अधिक शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग. तर अशा पद्धतीने आपण याचा विस्तार करणार आहोत. या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, 5x अधिक 4y हे जे दिसतंय आपल्याला, तर 5x ला आपण इथं मानणार आहोत x आणि 4y ला आपण मानणार आहोत y. तर आलं लक्षात. तर इथं x अधिक y कंसाचा वर्ग ह्या पद्धतीने त्याचा विस्तार करू. तर यासाठी आपल्याला पहिल्या विस्तार सूत्राचा उपयोग होईल आणि तो विस्तार सूत्राचा उपयोग करताना आपल्याला माहिती की विस्तार कसा होतो, तर पहिल्या पदाचा वर्ग होईल. इथं जसं x चा वर्ग झाला तर x चा वर्ग झाला म्हणजे इथं पहिल्या पदाचा वर्ग होईल म्हणजे 5x चा वर्ग होईल. आपण तो मांडून घेऊ या ठिकाणी 5x चा वर्ग बरोबर, अधिक 5x चा वर्ग नंतर काय पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट, जसं 2 गुणिले x गुणिले y आहे तसंच इथं पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट. तर इथं काय होईल 2 गुणिले पहिले पद 5x गुणिले 4y. आलं लक्षात. आणि शेवटी काय होईल, तर शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजेच 4y चा वर्ग. तर या ठिकाणी 4y कंसाचा वर्ग अशा पद्धतीने याची मांडणी होईल. आता हे प्रत्यक्ष सोडून घेऊ आपण. 5x चा वर्ग काय होईल, 5x चा वर्ग करताना आपल्याला चलाचाही वर्ग करायचा आणि सहगुणकाचाही वर्ग करायचा.
म्हणून 5x चा वर्ग होईल 5 चा वर्ग 25 आणि x चा वर्ग x वर्ग अधिक बघा आता या ठिकाणी या तिघांचा गुणाकार करायचा आहे। गुणाकार करताना चलांचा गुणाकार होतो 2 गुणिले 5 गुणिले 4 तर 2 पंचे 10 10 चौक 40 चल उरली xy चा गुणाकार xy राहील अधिक 4y चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 16 आणि y चा वर्ग y वर्ग। तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या बैजिक राशीचा विस्तार मिळतो। सर्वात महत्त्वाचं काय मित्रांनो की आपल्याला जी बैजिक राशी दिली त्या बैजिक राशीचा विस्तार करताना आपल्याला कोणत्या विस्तार सूत्राचा उपयोग करायचा आहे हे ठरवता आला पाहिजे। आणि एकदा कोणत्या विस्तार सूत्राचा उपयोग करायचा हे एकदा जर ठरवलं तर आपण त्या बैजिक राशीचा विस्तार अतिशय सहज करू शकतो। त्यानंतर मी अजून एक बैजिक राशी घेतली बघा तर ती बैजिक राशी आहे a वजा 1 अंश छेद a कंसाचा वर्ग। तर बघा या ठिकाणी पहिली बैजिक राशी a आहे दुसरं पद जे आहे ते 1 छेद a आहे दोघांची वजाबाकी आहे आणि कंसाचा वर्ग आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो ही बैजिक राशी कोणत्या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपल्याला त्याचा विस्तार करता येईल तर तुमच्या सहज लक्षात येईल इथं a ला जर x मानला आणि 1 छेद a ला जर y मानला तर x वजा y कंसाचा वर्ग आहे म्हणजे याचा अर्थ हे जे दुसरं विस्तार सूत्र आहे याचा उपयोग या ठिकाणी होईल। आणि ह्या विस्तार सूत्राच्या आधारे जर ह्या बैजिक राशीचा विस्तार करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला हा विस्तार माहित असायला पाहिजे पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट अधिक शेवटच्या पदाचा वर्ग। तर हा त्याचा विस्तार असतो। मग विस्तार करूया बघा पहिले पद आहे इथं a दुसरे पद आहे 1 छेद a मग आता पहिल्या पदाचा वर्ग याचा विस्तार काय होईल पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे पहिले पद आहे a म्हणून a चा वर्ग वजा की चिन्ह आहे तर पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पटीचा 2 आपण आधी लिहितो गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद पहिलं पद आहे a आणि दुसरं पद आहे 1 छेद a आणि शेवटी काय अधिक शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग तर तो 1 छेद a आहे म्हणून 1 छेद a कंसाचा वर्ग। कंस का केला कारण अंशाचाही वर्ग होईल आणि छेदाचाही वर्ग होईल म्हणून। आता आपण याची पुढची पायरी करू याचा विस्तार जो मांडलाय आपण तो सोडवून घेऊ। a चा वर्ग होईल a वर्ग वजा या ठिकाणी बघा 2 गुणिले a गुणिले 1 छेद a तर या ठिकाणी लक्षात घ्या इथं अपूर्णांक आला याचा अर्थ हे सुद्धा अपूर्णांकाच्या रूपात मांडून घेऊ आपल्याला लक्षात येण्यासाठी। तर 2 चाही छेद 1 आहे a चाही छेद 1 आहे जिथं छेद नसतो तिथे 1 छेद असतो तर या ठिकाणी बघा अंशाचा गुणाकार होईल आणि म्हणून तो गुणाकार होईल 2 गुणिले a गुणिले 1 तर हा एक गुणाकार जेव्हा असतो तेव्हा त्याचा काही अर्थ नसतो म्हणून 2 गुणिले a तर बघा अंशस्थानी 2 गुणिले a छेदस्थानी 1 गुणिले 1 गुणिले a तर तो फक्त aच राहील। आलं लक्षात। पुढे आहे अधिक 1 चा वर्ग करू आपण पहिल्यांदा तो 1च येईल आणि a चा वर्ग करू तो a वर्ग येईल बरोबर। कंस पूर्ण झाला कंस सोडवला आपण त्या ठिकाणी। तर या ठिकाणी पुढची पायरी काय होईल a चा वर्ग जो आहे तोच राहील वजा या ठिकाणी बघा 2 गुणिले अंशस्थानी गुणाकारात आहे आणि छेदस्थानी a आहे तर या ठिकाणी a आणि a आपण काढून टाकू शकतो कारण a ने याला भाग दिला 1 चा भाग गेला आणि 2 गुणिले 1 म्हणजेच 2 राहील तर या ठिकाणी वजा 2 अधिक 1 छेद a चा वर्ग अशा पद्धतीने आपल्याला याचा विस्तार मिळतो। थोडंसं काळजीपूर्वक करायचं मित्रांनो एकदा आपल्याला विस्तार माहित असेल ना तर आपल्याला काही अडचण येणार नाही फक्त या उदाहरणांचा सराव करावा लागतो सराव केल्याशिवाय गणित नाही। मी नेहमी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तेच सांगतो मित्रांनो सराव केल्याशिवाय गणित नाही। विस्तार सूत्रांचा उपयोग करून आपण 2 विस्तार सूत्रांचा उपयोग करून विस्तार कसा करायचा बैजिक राशींचा ते समजून घेतलं। ह्या विस्तार सूत्राचा उपयोग करून सुद्धा विस्तार कसा करायचा तेही समजून घेऊ। एक छोटंसं उदाहरण घेतो बघा समजा 5x अधिक 2 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात आहे 5x वजा 2 तर याचा विस्तार काय होईल म्हणजे विस्तार म्हणजे त्या दोघांचा गुणाकार होईल दोन्ही कंसांचा। तर गुणाकार करत बसण्यापेक्षा आपल्या ह्या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपण त्याचा विस्तार मांडू शकतो। तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल मित्रांनो या ठिकाणी 5x आणि 2 ह्या जी 2 बैजिक राशी आहे ते एका कंसामध्ये बेरजेत आणि एका कंसात वजाबाकी केलेले आहे। तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल इथं एकदा बेरजेत आहे एकदा वजाबाकीत आहे याचा विस्तार काय होतो तर पहिल्या पदाचा वर्ग वजा शेवटच्या पदाचा वर्ग किंवा दुसऱ्या पदाचा वर्ग अशा पद्धतीने त्याचा विस्तार होतो। तर आपण इथंही तेच करू पहिलं पद आहे 5x दुसरं पद आहे 2 इथंही तेच म्हणजे 5x आणि 2 याचा विस्तार कसा होईल आता या ठिकाणी तर पहिल्या पदाचा वर्ग वजा शेवटच्या पदाचा वर्ग पहिलं पद आहे 5x म्हणून 5x वर्ग वजा 2 चा वर्ग अशा पद्धतीने याचा विस्तार होईल जो आपण या विस्तार सूत्राच्या आधारे समजून घेतोय। तर बघा 5x वर्ग
इथं कंसाचा वर्ग होईल म्हणजे 5चा वर्ग 25 होईल आणि x चा वर्ग x वर्ग होईल वजा 2चा वर्ग हा होईल 4. तर अशा पद्धतीने याचा विस्तार होईल. आलं लक्षात मित्रांनो. विस्तार सूत्रांचा उपयोग आपला बैजिक राशींचा विस्तार करण्यासाठी सुद्धा होतो. त्यानंतर आपल्याला वर्ग करण्यासाठी सुद्धा विस्तार सूत्रांचा उपयोग होतो, तोही समजून घेऊया. चला मित्रांनो, एक उदाहरण घेतलं मी. 102 चा वर्ग करायचा आहे आपला. तर 102 चा वर्ग करण्यासाठी सुद्धा ह्या विस्तार सूत्रांचा उपयोग होतो. कसा बघा, 102 म्हणजे काय, तर 102 म्हणजे 100 अधिक 2. आलं लक्षात. आणि त्याचा वर्ग. आलं लक्षात. तर या ठिकाणी 100 म्हणजे x मानू, 2 म्हणजे y मानू आणि x अधिक y कंसाचा वर्ग. तर ह्या विस्तार सूत्राच्या आधारे आपण याचा वर्ग करू शकतो. तर या ठिकाणी बघा, x बरोबर आपल्याला 100 मानावे लागतील आणि y बरोबर आपल्याला 2 मानावे लागतील. त्या विस्तार सूत्राच्या आधारे त्याचा विस्तार करू. विस्तार कसा मिळतो आपल्याला, तर हा विस्तार करताना x अधिक y कंसाचा वर्ग याचा विस्तार कसा होईल, पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद त्याचे दुप्पट अधिक शेवटच्या पदाचा वर्ग. तर या ठिकाणी पहिले पद आहे 100, x म्हणजे 100, तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद त्याचे दुप्पट म्हणजेच 100 गुणिले 2 त्याचे दुप्पट, 2 गुणिले 100 गुणिले 2. आलं लक्षात. पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट, दुप्पट म्हणजेच गुणिले 2 करतो. त्यानंतर आपल्याला शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग. अशा पद्धतीने याची ह्या संख्यांची किमती फक्त आपण त्या विस्तार सूत्रात मांडल्या आणि मग विस्तार सूत्रात मांडल्यानंतर आपण हे प्रत्यक्ष सोडून बघू. 100 चा वर्ग तोंडी सोडवता येतो. 2 शून्य आहे म्हणजे 4 होतील, एकावर 4 शून्य, तो 100 चा वर्ग असणार आहे. त्यानंतर बघा 100 दुने 200, 200 दुने 400, त्यानंतर 2चा वर्ग, 2चा वर्ग आहे 4. तर बघा इथं आहे 10,000, 10,000 आणि इथं आहे 400 म्हणजे 10,400, 10,404, 10,404. अशा पद्धतीने आपल्याला 100 चा वर्ग मिळतो. तर बघा, विस्तार सूत्रांचा उपयोग करून आपण संख्यांचे वर्ग सुद्धा करू शकतो. हे झालं पहिल्या विस्तार सूत्राच्या आधारे. दुसऱ्या विस्तार सूत्राच्या आधारे सुद्धा आपण संख्यांचे वर्ग करू शकतो. ते कसे, तर उदाहरणार्थ बघा, एक उदाहरण घेतो मी. समजा 97 चा वर्ग करणार आहोत आपण. तर 97 चा वर्ग करताना आपण सहज लक्षात घेऊ. ते म्हणजे कसं, 97 म्हणजे किती, तर 100 वजा 3. आलं लक्षात. 100 वजा 3 म्हणजे 97, त्याचा वर्ग. आता आलं लक्षात तुमच्या, 100 म्हणजे x, 3 म्हणजे y. तर 100 ला आपण x मानू, 3 ला आपण y मानू. x वजा y, बघा x वजा y कंसाचा वर्ग याचा विस्तार कसा होतो, x चा वर्ग वजा 2xy अधिक y चा वर्ग. तर आपण तो विस्तार मांडून घेऊ. पहिल्या पदाचा वर्ग करावा लागेल. पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद त्याचे दुप्पट, पहिले पद गुणिले दुसरे पद त्याचे दुप्पट करू अगोदर. पहिले पद आहे 100 गुणिले 3, दुसरे पद आहे 3, 100 गुणिले 3 त्याचे दुप्पट अधिक शेवटच्या पदाचा वर्ग, शेवटचं पद आहे 3, 3चा वर्ग. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपण 100 चा वर्ग आत्ताच पाहिलाय, 10,000 होतो त्याचा वर्ग. तो कसा मांडायचा, तर ज्या संख्येचं एकावर जेवढे शून्य असतात त्याचे दुप्पट शून्य त्याच्यावर जर लिहिले तर आपल्याला त्याचा वर्ग मिळतो. तर वजा 100 दुने 200, 200 त्रिक 600 किंवा 3 दुने 6 करा, 6 गुणिले 100 म्हणजे 600 होतील अधिक 3चा वर्ग 9. तर या ठिकाणी बघा 10,000 मधून 600 काढायचे. 10,000 मधून 600 काढले म्हणजे 400 उरणार आहे, 9,400. बघा 9,400 अधिक 9, 9,409. तर अशा पद्धतीने आपल्याला या 97 चा वर्ग या विस्तार सूत्राच्या आधारे मिळतो. त्यानंतर आपल्या ह्या विस्तार सूत्राच्या आधारे आपल्याला काय करता येईल, तर या विस्तार सूत्राच्या आधारे आपल्याला गुणाकार करता येतो. मोठमोठ्या संख्यांचा गुणाकार करता येतो. तो कसा तेही समजून घेऊ. बघा समजा 504 गुणिले 496 असा गुणाकार आहे. तर हा गुणाकार आपण ह्या विस्तार सूत्राच्या आधारे करू शकतो. तो कसा, तर या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या विस्तार सूत्रामध्ये जर आपल्याला हा गुणाकार बसवायचा असेल तर आपल्याला एक विचार करावा लागेल. तो म्हणजे कोणता, की एका कंसामध्ये अशा 2 संख्या तयार झाल्या पाहिजे की एका कंसामध्ये त्या बेरजेच्या रूपात आणि एका कंसामध्ये वजाबाकीच्या रूपात त्या मांडाव्या लागतील. तर या ठिकाणी बघा 504 जे आहे तर ते 500 अधिक 4 असे मांडू शकतो आपण, बरोबर. म्हणजे आता ह्या कंसामध्ये 500 आणि 4 हे दोन्ही तसेच आले पाहिजे. तर 496 चा अर्थ काय होतो, तर 500 वजा 4. आलं लक्षात. बघा 500 आणि 4 हे दोन्ही कंसात सारखेच आले आणि एका कंसात बेरजेत आले, एका कंसात वजाबाकीत आले. या ठिकाणी तसंच आहे. x हा दोन्ही कंसात आला, y दोन्ही कंसात आला. एका कंसामध्ये बेरजेमध्ये मांडणी आहे, एका कंसात वजाबाकीत मांडणी आहे. म्हणजे हे विस्तार सूत्र आपण त्या विस्तार सूत्राच्या प्रमाणे या संख्यांची मांडणी केली पहिल्यांदा. ती मांडणी केल्यानंतर याचा विस्तार काय होतो, याचा विस्तार होतो
पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. तर अशा पद्धतीने इथं पहिलं पद आहे 500, दुसरं पद आहे 400. हे आपल्या विस्तार सूत्रावरून सहज लक्षात येईल. तर या ठिकाणी बघा पहिल्या पदाचा वर्ग करू आपण. विस्तार काय होईल? पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग. आता पहिल्या पदाचा वर्ग काय? 500चा वर्ग. बापरे, कसा करायचा? 500चा वर्ग करणं सुद्धा सोपं आहे बघा मित्रांनो. 5चा वर्ग 25 करा आणि 0 आहे ते 2दा आहे तर ते 4 वेळा लिहा. वजा 4चा वर्ग 16. आता हे जे आहे एकक, दशक, शतक, हजार, दशक, लक्ष 2,50,000 यातून 16 काढून टाकायचे. 16 जर काढले तर 84 उरतात. एवढं लक्षात ठेवा फक्त. म्हणजे 2,49,984 हे आपलं उत्तर मिळेल. आणि जर तोंडी नाही सोडत आलं तर प्रत्यक्ष त्याची वजाबाकी करा आणि उत्तर लिहून टाका. तर अशा पद्धतीने मित्रांनो वर्गसूत्रांचा उपयोग आपला पहिले जी 2 वर्गसूत्र आहेत त्याचा उपयोग आपल्याला संख्यांचे वर्ग करण्यासाठी होतो. परंतु त्या संख्या मांडताना मात्र आपल्याला विचार करावा लागेल. त्यानंतर तिसरं जे वर्गसूत्र आहे त्याचा उपयोग मात्र आपल्याला संख्यांची गुणाकार करण्यासाठी होतो. मोठमोठ्या ज्या संख्या असतात त्यांचा गुणाकार आपल्याला अतिशय चुटकीसरची या विस्तार सूत्राचा उपयोग करून करता येतो. संख्यांवरील क्रिया करण्याच्या संदर्भात म्हणजे पहिली जी 2 वर्गसूत्र आहेत त्या वर्गसूत्रांचा उपयोग वर्ग करण्याच्या संदर्भात कसा होतो पुन्हा एकदा थोडंसं समजून सांगतो बघा. त्यानंतर या तिसऱ्या वर्गसूत्राचा उपयोग गुणाकार करण्यासाठी कसा होतो त्याची काही उदाहरणं घेऊ पुन्हा एकदा आणि ती फक्त समजून घेऊ. प्रत्यक्ष क्रिया करत बसणार नाही, क्रिया तुम्हाला करता येते परंतु आपण त्याची मांडणी कशी होते ते बघूया. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, समजा 198चा वर्ग करायचा आहे किंवा 296चा वर्ग करायचा आहे तर ह्या संख्यांचा वर्ग करताना तुम्ही कोणतं वर्गसूत्र वापरणार त्याचा विचार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की 198 हे 200च्या जवळ आहे म्हणून तुम्ही 200 वजा किती 198 कधी मिळतील तर 2 वजा केले तर 200 वजा 2 याचा वर्ग करू शकता. आलं लक्षात? आणि हे कोणत्या विस्तार सूत्रात बसेल तर तुमच्या लक्षात येईल 2 नंबरच्या विस्तार सूत्रात. त्यानंतर 296चा वर्ग करायचा आहे तुम्हाला तर हे 300च्या जवळची संख्या आहे म्हणून 300 वजा 4 अशा पद्धतीने याची मांडणी होईल. हे सुद्धा ह्याच वर्गसूत्राचा उपयोग करून सोडवता येईल. इथं x म्हणजे 300 आहे, y म्हणजे 4 आहे. इथं x म्हणजे 200 आहे, y म्हणजे 2 आहे. तर जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचा वर्ग करायला लावतात, विस्तार सूत्राच्या आधारे वर्ग करा, त्यावेळेस आपल्याला त्याची मांडणी अशा पद्धतीने करता आली पाहिजे. समजा तुम्हाला 307 दिले तर याची मांडणी कशी होईल मित्रांनो? 307चा वर्ग करायचा आहे तर याची मांडणी कशी होईल तर हे 300 जवळ आहे, 300 अधिक 7 होईल बघा. 300 अधिक 7 हे समजून घेतलं पाहिजे तरच आपण त्याचा वर्गसूत्राचा उपयोग करून विस्तार करू शकतो. तर बघा 300 अधिक 7 म्हणजे 300 x झाला, 7 y झाला, x अधिक y तर पहिलं वर्गसूत्र. अशा पद्धतीने समजा तुम्हाला दिले 1005 तर या ठिकाणी लक्षात घ्या 1000 अधिक 5 अशा पद्धतीने याची मांडणी होईल. आलं लक्षात मित्रांनो? तर हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. एकदा तुम्हाला याची मांडणी करायला जर समजलं तर कोणत्या वर्गसूत्राच्या आधारे त्याचा विस्तार करावा लागेल हे तुमच्या पटकन लक्षात येईल. विस्तार कसा करायचा हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी सोपी आयडिया दिली ती म्हणजे कोणती तर x अधिक y कंसाचा वर्ग जर असेल तर काय तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट अधिक शेवटच्या पदाचा वर्ग हा त्याचा विस्तार आहे. त्यानंतर दुसरं x वजा y कंसाचा वर्ग हे जर असेल तर काय करायचं पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट अधिक शेवटच्या पदाचा वर्ग. तर अशा पद्धतीने त्याचा विस्तार असतो. आणि शेवटचा तो फार सोपं आहे. एका कंसामध्ये x अधिक y आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा y असं जर असेल त्याचा विस्तार कसा होतो तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. तर हे फार सोपं आहे. तर हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर हे पण लक्षात घ्या या वर्गसूत्राच्या आधारे आपल्याला गुणाकाराची क्रिया करायला लावतात. तर ती कशी होते बघा. समजा 496 गुणिले 504 हे उदाहरण मला वाटतं आत्ताच पाहिलं आपण. तर 496 500च्या जवळ आहे म्हणून 500 वजा 4 होतील आणि 504 काय होतील तर 500 अधिक 4 होईल. आलं लक्षात? आणि याचा गुणाकार कसा होईल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा शेवटच्या पदाचा वर्ग. त्यानंतर समजा 307 गुणिले 293 असं जर दिलं तर काय होईल तर बघा याचा विस्तार कसा होईल 307 च्या ऐवजी होईल 300 अधिक 7 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात येईल 300 वजा 7. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो 300 वजा 7 म्हणजे 293 आणि 300 अधिक 7 म्हणजे 307. तर फार महत्वाची विस्तार सूत्र आहे ही तिघही मित्रांनो. ही तीनही विस्तार सूत्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. त्या विस्तार सूत्रांचा उपयोग आपल्याला कुठे कुठे होणार आहे त्या सर्व उदाहरणांचा सराव करा. त्यातली काही उदाहरणं मी घेतली, काही उदाहरणं तुम्ही घ्या आणि त्या उदाहरणांचा सराव करा.
सराव केल्याशिवाय गणित नाही मित्रांनो. सराव केल्याशिवाय तुम्हाला विस्तार सूत्रांचा उपयोग समजणार नाही. विस्तार सूत्र अजून सुद्धा आहे, ती विस्तार सूत्र आपण नंतर घेणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. परंतु सध्या तुम्ही ह्या विस्तार सूत्रांच्या आधारे जी उदाहरणं बघितली आपण त्या उदाहरणांचा सराव करा. तुम्हाला या विस्तार सूत्रावर आधारित उदाहरणं परत कधी सोडवताना अडचण येणार नाही. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका. चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या शेजारचं बेल आयकॉन बटन नक्की दाबा, म्हणजे मी गणिताच्या संबंधित जे महत्त्वाचे व्हिडिओ देतोय ते सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुमच्यासारख्या गरजू मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो, त्यांनाही याचा फायदा होईल. लवकरच भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी काही महत्त्वाची विस्तार सूत्र तुमच्यासाठी घेऊन येईल. ह्या व्हिडिओमध्ये जी विस्तार सूत्र मी तुम्हाला समजावून सांगितली, ह्या विस्तार सूत्रांचा तुम्ही अभ्यास करा, सराव करा. तुम्हाला काही अडचणी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची मी जरूर उत्तर देईन. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.